नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बालपणापासून जेव्हा वर्तमानपत्र बघायला लागलो शाळकरी वयात असताना, त्यावेळेला प्रत्येक मराठी वर्तमानपत्र असो की इंग्रजी, त्याच्या खाली एक एक चौकट यायची पहिल्या पानावर. त्याच्यामध्ये वायदे बाजार, सट्टा बाजार असं काहीतरी असायचं आणि मला त्यातलं काही कळायचं नाही. तर त्याच्यावर जुगार खेळले जायचे. आणि पुढे कळलं की शेअर बाजार वगैरे वगैरे काय काय गोष्टी असतात. मला अजूनही शेअर बाजार, शेअर का वाढतात उतरतात त्यातलं काही कळत नाही. पण एक गोष्ट मी त्याचा जेव्हा माणूस म्हणून विचार करतो, एक नागरिक म्हणून विचार करतो, किंवा माझे परिचित जे शेअर विकत घेतात, विकतात वगैरे वगैरे त्यावर बोलतात, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा माझ्या लक्षात आलेली एकमेव गोष्ट अशी आहे की हा सगळा जुगार असतो. आणि जुगारामध्ये कधीही प्रामाणिकपणा नसतो असं माझं ठाम मत आहे. ठरवून कुठल्या तरी गोष्टीचे दर वाढवले जातात, खोटा खोटा एक आभास निर्माण केला जातो आणि त्या आभासाच्या आहारी जाऊन हजारो लोक त्यामागे पळत सुटतात. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की मोठे मोठे कोचिंग क्लास असतात. त्या राजस्थानमध्ये कोटा नावाचं शहर आहे, तिथे तर अशा कोचिंग क्लासची प्रचंड तेजी चालते. देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो मुलं, हजारो मुलं, लाखो रुपये खर्चून पालक कोटाला पाठवतात. IAS वगैरे होण्यासाठी, IPS होण्यासाठी तिथे प्रशिक्षित केली जातात मुलं म्हणून. आणि त्याची एवढी जाहिरात असते की तिथे 1000 मुलं जातात, त्यातली 10-15 मुलं पण कुठल्याही क्लासची, हजारापैकी 10 मुलं हे IAS वगैरे पर्यंत जातातच असं नाही. पण जे गेलेले असतात त्यांची जाहिरात केली जाते आणि उरलेले 990 लोकांना उल्लू बनवलं जातं. त्याला मी जुगार म्हणतो. त्याला मी जुगार म्हणतो. आणि दुसरीकडे आपण बघतो की अगदी गरीब घरातला मुलगा, ज्याला कोचिंग क्लासची फी वगैरे सुद्धा परवडणार नाही, असा मुलगा किंवा मुलगी हे आपल्या मेहनतीवर घर बसल्या अभ्यास करून स्थानिक पातळीवर जी काय साधनं उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करून सुद्धा IPS, IAS वगैरे अशा ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये बाजी मारून जाताना दिसतात. मग ती मुलं का पुढे येतात? तर त्यांच्यामध्ये ती गुणवत्ता, ती प्रतिभा, ती क्षमता असते. कोचिंग क्लासमध्ये गेलात तर त्या हिऱ्याला पैलू पाडले जातात. पण कोचिंग क्लास कुठचाही असो, त्यामध्ये कोळशाचा हिरा बनवला जात नाही. हिरा ओरिजिनल असावा लागतो, त्याला पैलू पाडल्यानंतर तो चमकतो. नेमकी शेअर बाजाराची अवस्था तशी असते. आणि हळूहळू आपल्याकडच्या राजकारणामध्ये मीडिया, माध्यम, वर्तमानपत्र, चॅनेल हे सगळं असल्याचं कोचिंग क्लास झालेला आहे, ज्यामध्ये राजकारणातल्या किंवा सार्वजनिक जीवनातल्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांचा बाजार तेजीत आणला जातो किंवा दिवाळखोरीत काढला जातो. अगदी ताजं उदाहरण म्हणजे धुरंधर हा चित्रपट आहे. या धुरंधर चित्रपटामध्ये एक रणवीर सिंग सोडला तर ज्याला स्टार व्हॅल्यू आहे असा कुठलाही नट नव्हता. एक रणवीर सिंग आणि दुसरा संजय दत्त, हे दोघे सोडले तर ज्याचं फार मोठं नाव आहे असा कुठलाही कलावंत धुरंधर या चित्रपटात नाहीये. आणि तरीही त्या धुरंधर चित्रपटाने अफाट धंदा केलेला आहे, अफाट धंदा. जे स्वतःला हिंदी चित्रपट सृष्टीचे, बॉलिवूडचे बादशाह म्हणत होते, त्यांना त्यांचे मनसुबे, त्यांच्या इच्छा, त्यांची हुकूमत धुरंधरने जमीनदोस्त करून टाकली आहे. आणि तो धुरंधर आहे की ज्याने कुठल्याही टीव्हीवरच्या वेगवेगळ्या मालिकांमध्ये जाऊन आपल्या चित्रपटाचं प्रमोशन सुद्धा केलं नाही. कपिल शर्मा शो असेल किंवा अमिताभ बच्चनचा करोडपती असेल, अशा सगळ्यामध्ये आजकाल अशा प्रकारे येऊ घातलेल्या चित्रपटाच्या कलावंतांना, डायरेक्टरना वगैरे घेऊन प्रमोशन केलं जातं. यापैकी कुठलीही गोष्ट धुरंधर चित्रपटासाठी आदित्य राज धरने केली नाही. आणि तरीही तो चित्रपट चालला. याला मी जुगार म्हणतो.
आणि हे काम माध्यमाचा जो पसारा वाढलाय त्यातून अधिक झालेला आहे. आम्ही एखादा चित्रपट यशस्वी करून दाखवतो, नाहीतर आम्ही एखादा चांगला चित्रपट जमीनदोस्त करून टाकतो. हे जे काय काही लोकांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं बस्तान बसून आपला वर्चस्व निर्माण केलाय, त्याला धुरंधरने चित्रपट क्षेत्रामध्ये जमीनदोस्त केलं. नरेंद्र मोदींनी माध्यम क्षेत्रातले बुद्धिमंत संपादक यांना जमीनदोस्त केलं. पण आपण अजून ते समजून घेतोय का? त्या बॉलिवूड मधले असोत किंवा मीडिया मधले असोत, अनेक लोक जमीनदोस्त झालेत तरी ते आपल्या भ्रमात वावरतात. आणि त्यामुळे कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही बातमीला नको तितकं महत्व द्यायचं आणि तीच सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे असं दाखवायचं, हा जो धंदा चालतो त्यावर मला आज बोलायचंय. आणि त्यातली सध्या दिवाळखोरीत गेलेली बातमी कुठची असेल तर बारामती या विधानसभा क्षेत्रातली पोटनिवडणूक. 10 दिवस मागे जा, 15 दिवस मागे जा, अजितदादांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेली बारामती विधानसभेची जागा भरण्यासाठी आणि त्याच्याच बरोबर शिवाजीराव कर्डिले यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेली राहुरी विधानसभेची जागा भरण्यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. साधारण 3 आठवड्यापूर्वी हा कार्यक्रम जाहीर झाला, 4 आठवड्यापूर्वी. 4 विधानसभांची आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकांबरोबर या अनेक राज्यातल्या पोटनिवडणुकांचं टाइम टेबल जाहीर झालं. त्यामध्ये बारामतीची निवडणूक लागली, जिथे सुनेत्रा पवार या उमेदवार असणार होत्या, उघड होतं. आणि रोज सकाळ संध्याकाळ 8-10 दिवस तरी बारामतीमध्ये काँग्रेसचा उमेदवार उभा राहणार का, सुनेत्रा वहिनींची निवड बिनविरोध होणार का, किती गुराळ चालवलं गेलं. गेल्या 8 दिवसांमध्ये बारामतीच्या पोटनिवडणुकीविषयी कुठचाही चकार शब्द आला नाही. त्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार असल्यामुळे त्याला महाविकास आघाडीच्या पक्षांनी पाठिंबा द्यायचा की नाही याच्यावरून माध्यमांनी इतका उताडला की झालं त्या निवडणुकीत आता काँग्रेसचा उमेदवार उभा राहणार, उद्धव ठाकरे पाठिंबा देणार का, काय उलट सुलट चालू होतं. अकस्मात बारामतीची पोटनिवडणूक ही पडद्याच्या आड गेलेली आहे. अजून तिथलं मतदान झालेलं नाही. मला वाटते 23 तारीखला बारामती आणि राहुरी या 2 ठिकाणी मतदान व्हायचंय. मग एवढ्यातच बारामती हा शब्द किंवा राहुरी हा शब्द हा बातम्यांमधून गायब का झाला, तर आता आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा शिवसेना किंवा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात झुंज लावायचे यासाठी दाणे टाकावेत तशा हा विषय आणि या बातम्या पेरल्या जातात. पण ज्या वेळेला ती निवडणूक जवळ आहे, आता बघा, जसं बघितलं तर बिहारच्या विधानसभा निवडणुका 5-6 महिन्यापूर्वी चालू होत्या, तेव्हा किंवा त्याच्या आधीपासून बिहारमध्ये मतदार याद्या दुरुस्त करण्यासाठी SIR सुरू झाला. तेव्हापासून ममता दिदींनी बंगालमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. आणि अजूनही ममता दिदी 6 महिने उलटले तरीही बंगालची निवडणूक 23 तारीखला पहिल्या फेरीचं मतदान होईपर्यंत SIR बरोबर ममता दिदी थैमान घालते. 6 महिने उलटून गेले. मग बारामती हा विषय हा अवघ्या 10-12 दिवसात गायब कसा काय होतो. तर आम्ही बारामतीचा शेअर तेजीत आणला आणि आम्ही आता तो दिवाळखोरीत नेलेला आहे. कालपर्यंत काय तो वायदे बाजार, बारामतीचा वायदे बाजार कडाडला आणि आता तो कोसळला. कुठे गेली बारामती? बातम्यांमधून बारामती किंवा राहुरी या पोटनिवडणुकांबद्दल चकार शब्द ऐकायला मिळत नाही.
कोणी तिथे प्रचार करतंय का? किती उमेदवार उभे आहेत? त्यापैकी कोण कोण टक्कर देण्याच्या स्वरूपात आहेत? कुठेतरी काल परवा एक बातमी वाचली की सुनेत्रा वहिनींचा पुतण्या जो त्यांच्या पक्षात नाही तर महाविकास आघाडीचा आमदार आहे, तो रोहित पवार आपल्या परीने वेगळ्या मार्गाने सुनेत्रा वहिनींना मतं मिळावी म्हणून गावोगावी फिरून प्रचार करणार आहे. ही एक रोहित पवारची बातमी सोडली तर बारामतीच्या पोटनिवडणुकीविषयी कुठेही चकार शब्द नाही. अचानक एक बातमी, राज्यातली टॉपमोस्ट बातमी असते आणि अचानक 8-10 दिवसानंतर ती बातमी गायब होते. हा काय प्रकार आहे मित्रांनो? तर शेअर बाजार चढवणं आणि शेअर बाजार उतरवणं. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल 4-5 वर्षापूर्वी ते लिंडेनबर्ग नावाचं एक प्रकरण आलं होतं. अमेरिकेतला कुठला तरी एक माणूस, तो लिंडेनबर्ग अनालिसिस वगैरे नावाची काहीतरी कंपनी चालवत होता आणि त्याने एक मोठा गौप्यस्फोट केला. भारतातले उद्योगपती गौतम अदानी यांची जी अदानी उद्योग समूह नावाची कंपनी आहे, ती गेल्या 10-15 वर्षामध्ये झपाट्याने विस्तारत गेलेली कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या शेअरमध्ये फार मोठे फ्रॉड आहेत असा एक शोध त्या हिंडेनबर्ग रिपोर्टने लावला आणि आपल्याकडची माध्यमं त्याच्यावर तुटून पडली. आणि अर्थातच अदानी आणि मोदी हे समीकरण असल्यामुळे काँग्रेस किंवा भाजप विरोधकांनी त्याच्यावर उड्या मारल्या. आज हिंडेनबर्ग हे नाव गायब आहे गेल्या 2-2.5 वर्षापासून. कारण काय होतं माहितीये का? अदानी यांच्याकडे इस्रायलच्या प्रमुख हैफा या बंदराचं काम आलं आणि त्यामध्ये ज्या वेळेला हिंडेनबर्ग कडून गोंधळ घातला गेला तेव्हा मोसाद या इस्रायलच्या गुप्तचर विभागाने हिंडेनबर्गचा शोध सुरू केला आणि हिंडेनबर्गकडे अंदाजी विरोधातली माहिती कुठून आली याचा शोध घेत घेत मोसादचे गुप्तचर हे राहुल गांधींचे अंकल सॅम म्हणजे सॅम पेट्रोडा यांच्या सर्व्हर पर्यंत जाऊन पोहोचले आणि हिंडेनबर्गला गयावया करायची पाळी आली, कारण त्याला नाही तर तुरुंगात खडी फोडायला जावं लागलं असं. तेव्हा मोसादने हिंडेनबर्गच्या त्या मालकाला अट घातली की कंपनी गुंडाळायची, कंपनी बंद करायची, असले रिपोर्ट बनवणं तर सोडून दे, तुला कंपनी पण चालवायची नाही, कंपनी बंद कर, नाहीतर हे प्रकरण आम्ही असंच चव्हाट्यावर आणू की तुला तुरुंगात खडी फोडावी लागेल. आणि हिंडेनबर्गच्या मालकाने आपला घाशा गुंडाळला, ती कंपनी बंद झाली आणि भारतातले सगळे मोदी विरोधक, संपादक, पत्रकार, राजकारणी हे अदानी आणि हिंडेनबर्ग हा विषय बोलायचे बंद झाले. अदानीचा शेअर डबघाईला आणायचा म्हणून हिंडेनबर्ग नावाचं एक भूतावळ उभी केली आणि आज हिंडेनबर्ग संपल्यावर ती भूतावळ संपली आणि अदानीच्या विरोधातला प्रचार सुद्धा बातम्यांमधून संपला. त्या तुलनेमध्ये बारामतीची पोटनिवडणुकी फार छोटी गोष्ट असते, पण माध्यमांच्या प्रसाराने आणि विस्ताराने आपल्या समोर रोजच्या रोज कसे भूलभुलैया निर्माण केले जातात. नसलेल्या गोष्टीला बातमी बनवायचं आणि असलेल्या बातमीला मारून टाकायचं, हा एक प्रकारे मीडियाचा नवा धंदा झालेला आहे. चालणारा धुरंधर कसा फडतूस आहे हे बोलून तोंडगशी पडणारे आज आपल्याला कमी माहिती नाहीये. ही जी मक्तेदारी आहे ही मोडण्यालाच नव्या स्वरूपाचं राजकारण म्हणतात, नव्या घडामोडी म्हणतात. मित्रांनो, बारामती मी बघतोय काय चाललंय ते, बारामती विषयी बातम्या शोधून मिळत नाहीत. मग काय बारामतीची पोटनिवडणूक रद्द झाली आहे? पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा वहिनी काय करतायत? अजून जिथे मतदान झालेलं नाही त्या निवडणुकीमध्ये गुंतलेल्या सुनेत्रा वहिनी काय करतायत याची कोणालाही बातमी द्यावीशी वाटत नाही. मेन स्ट्रीम मीडियातून बारामती गायब, सुनेत्रा वहिनी गायब, पार्थ पवार गायब. हे काय त्रांगड आहे मित्रांनो? इथे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही
रोज ज्या बातम्या ऐकतात त्या बातम्या नाही, ते गॉसिप आहे, बाजार गप्पा आहेत. त्या पलीकडे पत्रकारितेला, बातमीदारीला काडीचाही अर्थ राहिलेला नाही. जो इशारा करेल त्याच्या इशाऱ्यावर, त्याच्या दौलत जादावर नाचायचं, असं पत्रकारिता ही बाजार बसवी होऊन गेली. इतकाच यातून निष्कर्ष काढता येतो. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.